होणाऱ्या आईंनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं गर्भावस्थेत योगासनं का महत्त्वाचे आहेत आणि काही सिंपल योगासन कशी मदत करतात. पण खूप आईंच्या मनात अजून एक प्रश्न असतो, योगासन केल्याने डिलेवरी खरोखरच सोपी होते का? आणखी कोणती सेफ योगासने आहेत? आज आपण याच विषयावर पुढे बोलणार आहोत. होणाऱ्या आईंनो, गर्भावस्थेत शरीर रोज बदलत असतं. वजन वाढतं, पाठदुखी सुरू होते, कधी पाय दुखतात तर कधी थकवा जास्त जाणवतो. अशा वेळी योग्य योगासन शरीराला बॅलन्स ठेवतात आणि डिलेवरीसाठी शरीर तयार करतात. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. नेहा 6 महिन्यांची प्रेग्नेंट होती. तिला चालताना थोडा जडपणा वाटायचा, पाठदुखीही सुरू झाली होती. तिच्या मैत्रिणीने तिला प्रीनेटल योगा सुचवला. सुरुवातीला तिला भीती वाटायची, मी प्रेग्नेन्सीमध्ये योगा करू शकते का? पण डॉक्टरच्या सल्ल्याने तिने हळूहळू काही योगासने सुरू केली आणि काही आठवड्यात तिला फरक जाणवायला लागला. बॉडी हलकी वाटायला लागली, मनही शांत झालं. होणाऱ्या आईंनो, आज आपण अजून काही सेफ आणि यूजफुल योगासने बघणार आहोत. पहिलं आहे वर्जासन. हे पोश्चर डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. जेवणानंतर काही मिनिटं वर्जासनात बसणं डायजेशन इम्प्रूव्ह करतं आणि ॲसिडिटी कमी करायला मदत करतं. सेकंड आहे पेल्विक टिल्ट. हे जेंटल मूवमेंट आहे जे लोअर बॅकला सपोर्ट देतं आणि डिलेवरीसाठी पेल्विस फ्लेक्झिबल बनवतं. थर्ड, डीप ब्रीथिंग. कधीकधी आपण योगा म्हणजे फक्त पोश्चर समजतो, पण श्वास हा योगाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हळू खोल श्वास घ्या आणि हळू सोडा. यामुळे स्ट्रेस कमी होतो, माइंड शांत होतं. होणाऱ्या आईंनो, योगासन करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. घाई करू नका. शरीराला त्रास वाटला तर थांबा आणि नेहमी योगासनं कम्फर्टेबल पोश्चरमध्ये करा. एक छोटा इमोशनल मोमेंट. जेव्हा तुम्ही शांतपणे योगा करता तेव्हा तुमचं मन रिलॅक्स होतं आणि ती शांतता बाळालाही जाणवते. गर्भसंस्कारमध्ये योगासन खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण शरीर मजबूत होतं, मन स्थिर होतं. एक छोटं रिअल एक्झाम्पल. एक आई प्रेग्नेन्सीमध्ये दररोज 15 ते 20 मिनिटं योगा करायची. ती म्हणाली, डिलेवरीच्या वेळी मला कॉन्फिडन्स वाटत होतं, कारण तिचं बॉडी आधीपासून प्रिपेअर्ड होतं. होणाऱ्या आईंनो, योगासन म्हणजे स्पर्धा नाही, परफेक्ट पोश्चर नाही. तुमच्या शरीराला जितकं कम्फर्टेबल वाटेल तितकंच करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियमित करा. थोडं थोडं पण रोज. आजपासून फक्त 10 ते 15 मिनिटं शांतपणे योगा करून बघा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. पण डिलेवरी जवळ येत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, प्रसूतीची पूर्वतयारी. खूप आईंना डिलेवरी जवळ आली की भीती वाटते. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रसूतीसाठी शरीर आणि मनाची योग्य तयारी कशी करायची हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. होणाऱ्या आईंनो, स्वतःची काळजी घ्या, शांत रहा आणि शरीराला ॲक्टिव्ह ठेवा. अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.